पेन तालुक्यातील बोरगाव हद्दीमधील सर्वे नंबर 196 च्या जागेचे मूळ मालक यांचा मृत्यू झाला असतानाही त्यांच्या जागी दुसरा व्यक्ती उभा करून सदर जागेचे खोटे खरेदी खत झाल्याचे उघड झाले असून या प्रकरणी 55 जणांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं पेनचे दुय्यम निबंधक अधिकारी वैशाली म्हात्रे यांनी सांगितले। दरम्यान या प्रकरणी सखोल चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटनाचे कार्याध्यक्ष त्याचबरोबर राष्ट्रीय एकजूट कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश पोरे यांनी महसूल मंत्री आणि पेन तहसील दुय्यम निबंधक यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली। जर त्यांच्यावर कार्यवाही झाली नाही तर मी उपोषणाला बसणार असा इशाराही त्यांनी या अधिकाऱ्यांना दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय किशोर बांधनकर यांनी। नंतर ते 4 माणसं आली, एक 5वा माणूस कोणी आणून उभा केला आणि स्पष्ट म्हणलं रेकॉर्डिंग आहे, माझ्याकडे CCTV आलं, तुम्ही आम्हाला कशाला त्रास देते, आम्ही घरं बांधलेली आहे, सगळं ठीक आहे, उलट तुम्ही त्या टिळकला जाऊन मारा ना, त्यांनी खोटं केलं त्याला मारा ना। ह्याच्यामध्ये आता काय होऊ शकतं? त्यांनी रिसर्च केलं असतं तर माझं म्हणणं बरोबर होतं, त्यांनी रिसर्च फारच दाखला काढावा, नंतर 2 महिन्यात केलं तरी चाललं असतं। 6 महिने मुदत असते त्याला पेंडिंगला, त्याला करायची घाई का लागली होती 2 महिन्यात। नंतर त्यांनी बाकी प्रॉपर्टी केल्या, फारच दाखला काढला, वारसाच्या नाव काढला, हा बाकी केलं त्यांनी। मग हे का झालं? माझं चूक नाही काय, तुम्ही त्याला जाऊन विचारा हे का झालं म्हणून। तू आम्हाला फसवलंच ना, तुम्ही त्याच्यावर गुन्हा करा। खाली तू जयम बेवालाचा पोरगा आहे, तू माझ्या गुन्हा, तो मला बोला मी येतो गुन्हा करायला, त्याचा पण 2 गुन्हेचा प्लॉट आहे तिथं, तो पण जैनचा। हो, तो पण या जे पोलीस काय होतात त्याचे लाभार्थी आहेत, त्यांचे आमच्याकडे तक्रार होते, मॅडमने आमच्याकडे तक्रार होती, तुम्ही रितसर तर आम्ही करायला तयार आहे। रितसर तुम्ही बोलताय की नाही, तर मला पहिलं काम म्हणजे काय, जशी तुमची तक्रार आली माझ्याकडे, बरोबर आहे, तुम्ही तक्रार माझ्याकडे किती तारखेला दिलेली आहे? 1.5 महिना झाला। 1.5 महिना नाही झालेला असं। हा तुमचा दुसरं रिमाइंडर पत्र 20 ऑगस्टला दिलेलं, बरोबर आहे, आणि त्याच्यानं आधी तुम्ही ती तक्रार इथे दिलेली आहे माझ्याकडे, तुम्ही केलं नाही म्हणून रिमाइंडर दिलं महिन्यात तुम्हाला। 17 ऑगस्टला तुम्ही माझ्याकडे तक्रार दिली, बरोबर आहे, 17 ऑगस्ट बरोबर आहे ना, 17 ऑगस्ट बरोबर ना। तुम्ही 3 दिवसाच्या मुदत दिली होती का नाही? 3 दिवसात तुम्ही उत्तर नाही दिलं। 3 दिवसात द्यायला तर मी जेव्हा माझे डिस्पॅचेस किती तारखेला झाले सर? डिस्पॅच माझे झाले, तुमचा पत्र ऐकून घ्या, पोस्ट ऑफिस 4 दिवस बंद होता, त्यांनी बाहेर बोर्डच लावला होता। असं कसं? माझं आरपीडी करायचं म्हटल्यावर मला ते काय काय दत्तर दिरंगाई कायदा माहिती आहे का? मी केलेल्या तक्रारीची 7 दिवसात तुम्ही दखल घ्यायची, मग घेतली ना सर? 7 दिवसात मी माझं डिस्पॅच केले, मला येऊ दे मग मी कारवाई केली, असं कसं? हा, मला रिप्लाय येऊ दे का नको? ती लोक तिथे राहतात नाही मॅडम, ते राहतात नाही राहतात सर, पर्सनली तुम्हाला माहिती आहे ना, मी आज तिथे काय जाऊन स्वतः नाही ना बघितलेलं सर। तुम्ही पत्र रिटर्न आले, अजून त्याच्यातले निम्मे बाकी आहेत, मी तुम्हाला त्या दिवशी सुद्धा तेच म्हणाले। किती दिवस तुम्ही आता ज्यांचे आहेत रिप्लाय थोडे, हे बघा 90% जरी मला रिटर्न आले ना, तर मी पुढचं 10 लोकांचा विचार नाही करू शकत, मग मी पुढची प्रोसिजर माझं दुसरं रिमाइंडर पत्र देते। दुसऱ्याला मी एवढा वेट नाही ना करणार, दुसऱ्याला मॅडम करून टाका, मी त्याला पाठीशी घालताय ना, असं झालं ना। मी कशाला घालू पाठीशी? माझं त्याच्यात हेच काय, त्यांना पाठीशी घालायला माझं काय त्याच्यामध्ये रोल आहे? तुमच्या अधिकारात तुम्ही वाचवत असाल, कशाला अधिकाराला वाचू? मी कशाला कुणाला वाचवायला? नाही, डॉक्युमेंट मी केला नाही केला प्रश्न तो येतच नाही सर, मी कशाला कुणाला करू वाचवायला जाऊ? याच्यामध्ये एकूण दस्तामध्ये, त्या दस्तात एकूण 55 लोक देणार घेणार आणि साक्षीदार सहित आहेत, त्यांना सर्वांना पत्र प्राप्त झाले, कोणी तक्रारी अर्ज मी नोटिसा इश्यू केलेल्या आहेत की अशी अशी तक्रार या दस्ता संदर्भात या कार्यालयात प्राप्त झाली, त्या बाबतीत तुमचं काही असेल मत किंवा तुमचं लेखी काही म्हणणं असेल तर या कार्यालयात 3 दिवसात, हे पत्र मिळाल्यापासून 3 दिवसाच्या सादर करा म्हणून मी सांगितलं। आणि त्याच्यामधले बरेच पत्र म्हणजे एक 26 नोटीस मला काही पत्त्यावर लोक उपलब्ध नसल्याने रिटर्न आलेले आहेत आणि 2 ते 3 लोकांची लेखी कळवलेली आहेत त्यांनी। आता त्या अनुषंगाने मी हा रिपोर्ट अजून निम्म्याहून नोटीस अजून बाकी आहे, त्याचं काही अद्याप नाही त्या रिटर्न आलेल्या आहेत आणि नाही त्याचा लेखी काही खुलासा आलेला, तर आता त्या संदर्भात वरिष्ठ कार्यालयाला रिपोर्ट करून संबंधित दस्ता संदर्भात मी कारवाईची परवानगी घेऊन
त्याप्रमाणे पुढची प्रोसिजर करून घेते. कारवाई आता आज मी कॉल करून लगेच विचारणा करून घेते आणि त्या अनुषंगाने लगेच उद्यापर्यंत याच्यावर कारवाई करून घेते. आता हा जे काही नोटिसा मला रिटर्न आलेले आहेत त्याचा अहवाल वरती कळून त्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयांसंदर्भात वरिष्ठ कार्यालयाला कळवून त्यांच्याकडून त्या संदर्भात पुढची प्रोसिजर म्हणजे FIR दाखल 82-83 साली कारवाई काय करायची त्याप्रमाणे त्यांच्याकडून ऑर्डर आदेश प्राप्त करून पुढची प्रोसिजर करून दस्ताच देणार घेणार आणि साक्षीदार मिळून 55 लोक आहेत. धन्यवाद. सुधाकर पोरे, कार्याध्यक्ष, राष्ट्रीय एकजूट वाहतूक संघटना व संपादक साप्ताहिक राजयोद्धा. मी पेणमध्ये समाजसेवा करत असून पेणमधील प्रशांत यशवंत टिळक याचे वडील हे 30/12/2018 रोजी मयत झाले. त्यांनी त्या मयत झालेल्या वडिलांच्या नावाने दस्त नोंदणी 16/2/2019 केली. सर्वे नंबर 196 मौजे बोरगाव, तालुका पेण, जिल्हा रायगड यामध्ये शासनाची फसवणूक केली आहे. तसेच शेतजमिनी 13 परप्रांतीय लोकांना विक्री केल्याचे समोर आलेले आहे. सदरचे दस्त करणारे मालक, मूळ मालक, खरेदीदार, साक्षीदार तसेच दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी या सर्वांना ह्याच्यामध्ये आरोपी करावेत की प्रशांत यशवंत टिळक याच्या विरुद्ध 420, 365, 367 व 21B या अन्वये शासनाची फसवणूक केली व शासनाचा महसूल बुडवला. त्याबाबत कारवाई करून गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे. तुम्ही अर्ज कधी दाखल केला होता? मी अर्ज 9/7/2025 रोजी दाखल केला होता. तुम्हाला उत्तर काय मिळालं त्याच्यातून? पेण सब रजिस्ट्रार सौ म्हात्रे यांना मी भेटलो असता त्यांनी मला सांगितलं की मी वरिष्ठांशी बोलून याच्यावर निर्णय घेईन. मी त्यांना बोललो की तुमची फसवणूक यात झाली आहे, तुम्ही स्वतः याच्यामध्ये FIR दाखल करायला पाहिजे. तो ते वरिष्ठांच्या परमिशनशिवाय आम्हाला काही करता येत नाही. तुम्हाला काय वाटतं ह्याच्यामध्ये त्यांचा हात असू शकतो का? ह्याच्यामध्ये त्यांचा मन हात असणार, सगळ्यांचे हात आहेत याच्यामध्ये आणि याच्यामध्ये करोडो रुपये यांचे खाल्ले गेलेले आहेत. शासनाचं नुकसान केलेलं आहे, तरी यांच्यावर कारवाई करावी. तर तुमची भूमिका पुढची का असेल जर कारवाई न झाल्यास आम्ही उपोषण करणार कलेक्टर कार्यालयासमोर बेमुदत. शेतकरी हक्क यात्रेनिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू भंडारा जिल्ह्यात आले असता त्यांनी मुस्लिम लायब्ररी सभागृहामध्ये दिव्यांग बांधव मेळावा घेतला. त्याचबरोबर पत्रकार परिषदेत सरकारवर निशाणा देखील साधलाय. आमदार, खासदार, मंत्री हे 2-3 लाख रुपये महिना घेत असून ज्यांना हात नाही, पाय नाहीत त्यांची 6,000 रुपये महिन्याची मागणी असताना केवळ 1,000 रुपयाची वाढ देऊन दिव्यांग बांधवांचा भावनेशी खेळ करत असल्याचा आरोप केलाय. तर 28 ऑक्टोबरला मुंबईमध्ये शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढणार असून राज्यभरातल्या शेतकऱ्यांना जात पात धर्म पंथ पक्ष विसरून ज्या पद्धतीने जरांगेंनी जातीच्या आरक्षणासाठी मोर्चा काढला त्यापेक्षा वेगळा मोर्चा आपण फक्त आणि फक्त शेतकरी आहोत हा एकच उद्देश घेऊन मुंबईला यावे असे बच्चू कडू यांनी भंडारा जिल्ह्यातील जनतेला आवाहन केले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रकाश नागतोडे यांनी. पर क्विंटल 15% नफा जर भेटायचा असेल तर आज आपण पाहतोय आपल्या राज्य सरकारने शिफारस केली 4,500ची. 4,500 रुपये पर क्विंटल धानाले जर भाव पाहिजे असं भेटला तर 15% नफा भेटेल. किती टक्के? 15%. 15% नफ्यासाठी 4,500 आणि केंद्र सरकारने जाहीर किती केले? 2300 रुपये. म्हणजे अर्ध्यापेक्षाही कमी अशी अवस्था आहे. आम्हाला 15% नफा तर 16 मायनस होऊन विकावला. या सगळ्या याच्या विरोधात कोणी आवाज उठवायला तयार नाही. हक्काची लढाई थांबली आहे देशामध्ये. राजकारणी लोकांना व्यवस्थित ह्या मुद्द्याला जाती धर्माकडे वळवलं आहे. आता व्यवस्था अशी आहे का होणाऱ्या आत्महत्या 6.5 लाखाच्या वरती झाल्या. आता रोज 12 ते 13 आत्महत्या होते. त्यात 12 ते 13 आत्महत्या जर शोधून काढल्या त्या आत्महत्येमध्ये जात पात धर्म पाहिला नाही पाहिजे. पण मुद्दामून मी BJP-वाल्यांना सांगतोय, आपण बटेंगे तो कटेंगे नारा दिला होता. आता या 12-13 जे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होते या 99% हिंदूच्या आहे. मग तुमच्या धोरणामुळे जर माझा हिंदू शेतकरी मरत असेल तर मग आता याला काय म्हणायचं? तुम्ही निवडणुकीच्या वेळेस हिंदू खतऱ्यात आहे असं म्हणता, बटेंगे तो कटेंगे असं म्हणता. आता तुमचं राज्य जर 15 वर्षापासून आहे केंद्रामध्ये तर मग हिंदू खतऱ्यात येतं कसा?
तुमचा राज्य आल्यानंतर माझा शेतकरी हा महाराष्ट्रातला आकडा सांगतोय 15 ते 20. सो हिंदू शेतकरी तुमच्या धोरणामुळं मरतं, त्याला जबाबदार कोण? मग हिंदू शेतकरी म्हणून मेला तो हिंदू राहत नाही, मुसलमान आणि हिंदूच्या दंगलीत मेला मात्र तो हिंदू राहतं, तो हिंदू असतं तेव्हा. इथं तो हिंदू नसतं का? हा आपला सवाल आहे. इथून केंद्रीय मिनिस्टर 200-100 किलोमीटरवर आहे, मुख्यमंत्री 100 किलोमीटर आहे. आमच्या विदर्भातला मुख्यमंत्री होतं असं वाटलं, आम्हाला आनंद झाला. पण विदर्भातल्या मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्याला काय दिलं ते तपासून पाहावं. देवेंद्रजी, आमचे नितीन गडकरी यांनाही सवाल आहे, काय दिलं आम्हाला, काय भेटलं आम्हाला? या सगळ्या याच्यावर आमचा उत्पादन खर्च वाढत चालला आणि म्हणून आमची मागणी आहे का हमी भाव आणि तोही दुरुस्त करून. आता आम्ही 11% आयात दर कापसावरचा कमी केला. ट्रम्प साहेबांना आवाज दिला, आमचे मोदीजी झुकले आणि त्याच्यावर 11% आयात कर कमी केला. म्हणजे अमेरिकेतला लाखो टन गाठी कापसाच्या भारतात येणार सप्टेंबर-ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये. आपोआप कापसाचे भाव कमी होणार. कोण जबाबदार आहे? हमी भावानं तुम्ही कापूस खरेदी करणार का नाही करणार सांगायला तयार नाही, कोणी बोलायला तयार नाही, कुठला पक्ष तयार नाही, यावर वाच्यता नाही. मग शेतकऱ्यानं जगाव का नाही? तो मरासाठी जन्माला आला का? मीडियामध्ये याची ब्रेकिंग न्यूज होत नाही. 11% आयात कर कमी झाला, ब्रेकिंग नको? 11% आयात कर कमी होणं म्हणजे सरळ सरळ कापूस उत्पादक शेतकऱ्याचा मर्डर करणे आहे, खून करणे आहे. आणि आजही कापसाचे भाव 6 ते 7 हजार रुपये क्विंटलच्या वर जाणार नाही. सगळ्या तुरीचा, सोयाबीन, धान सगळे भाव आम्ही पाहतोय. धानाला तर एवढी मागणी आहे का उलट आम्ही सबसिडी देऊन उत्पादन क्षमता जर वाढवली तर जगामध्ये सगळ्यात जास्त निर्यातदार असणारा देश म्हणून आमची ओळख होऊ शकतं. सगळ्यात जास्त शुल्क आम्हाला भेटू शकतं, सगळ्यात जास्त नफा भेटू शकतंय. परंतु तरी सुद्धा धान उत्पादक शेतकऱ्याचं उत्पादन वाढवण्यासाठी मात्र काही करत नाही. आता अदानी अंबानीचे 12 लाख कोटी रुपये माफ झाले एका माणसाचे. कुठून येतो पैसा? आमच्या कर्जमाफीला तुमचं उत्तर येत नाही. देवेंद्रजी असं म्हणतंय का दुष्काळ पडल्यावर माफ करू. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे पाय घासून घासून शेतकरी जेव्हा मरताना मला दिसन ना तेव्हा माफ करा. निवडणुकीच्या वेळेस तुमचं काय भूत बोलला होता? तुम्हीच बोलत होते ना 7-12 कोरा कोरा. आणि हे लुटीतून आलेली मागणी आहे. आम्ही तर मागणी हमी भावाचीच आहे. द्या ना आम्हाला 4.5-3-5 हजार रुपये धानाले भाव. तुम्ही 8 हजारांना विकता ना. या सगळ्याचं उत्तर मागण्यासाठी आम्ही गाव खेड्यात जातोय. तुमचे कार्यकर्ता शेतकरी म्हणून आम्ही मुद्दामून आवाहन करतो की तू कुठल्याही जाती धर्मात राह, तू कुठल्याही पार्टीत राह, पण शेतकरी म्हणून जग एकदा. तो एकदा शेतकरी म्हणून जगला तर मला वाटतं एक चांगले दिवस माझ्या शेतकऱ्याला आणि तुझं देशाला आल्याशिवाय राहणार नाही. काही प्रश्न असेल तर विचारू शकतो. लाखांदूर तालुक्यातील मांढळगावचे सरपंच नानाजी आडिकणे यांच्या संकल्पनेतून गावात कार्यरत असलेले अधिकारी, कर्मचारी आणि सेवानिवृत्त झालेल्या नागरिकांचा सत्कार करण्याची परंपरा दिनांक 30 जुलै 2025 पासून सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर आज शिक्षक दिनाचं औचित्य साधून भंडारा जिल्ह्यातील मांढळ ग्रामपंचायतीच्या वतीने महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेल्या आदर्श शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला उपसरपंच गिरीधर भुर्ले, वैशाली तरारे, वंदना नंदनवार यांच्यासह सहकारी सोसायटी अध्यक्ष आणि गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर मांढळ ग्रामपंचायतीचे सरपंच नानाजी आडकणे यांनी सुरू केलेल्या या स्तुत्य उपक्रमाचं संपूर्ण जिल्ह्यातून कौतुक होत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी. नांदेड जिल्ह्यातील देंगलूर आगारच्या बस चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस 20 फूट दरीत कोसळल्याने 28 प्रवासी जखमी झालेत. बंगलूर गावाजवळ हा अपघात झाला असून सर्व जखमींवर देंगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यापैकी 4घांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नांदेड येथील गुरु गोविंद सिंग शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिवृष्टीमुळे लोणी येथील पूल पडल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद असल्याकारणाने ही बस वजर, हानेगाव, गवणगाव, बल्लूर मार्गे देंगलूरला येत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेची माहिती देंगलूर आगार प्रमुख संजय आकुलकर आणि देंगलूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेश देवनीकर यांनी माहिती दिलेली आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जयपाल दावणगिरकर यांनी. काय झालं? तुम्ही कोणापासून येत होता?
पुण्या बसने येत होता तुम्ही? बस नंबर मला माहित नाही का. कुठून येत होता तुम्ही? कुठून येत होता? हानेगाव. आणि कुठे येत होता? बरं बरं. पुण्या गावात बसला तुम्ही? हानेगाव बसलो. बरं, कसं झालं ते ऍक्सिडेंट? कसं झालं? कशामुळं? खड्डा होता, खड्ड्यामध्ये उतरले. फास्ट होती गाडी का? हा, फास्ट. मग मध्ये पॅसेंजर तुम्ही काय म्हणले नाही त्याला? अशी तर सगळ्या गाडी गेल्यावर माहित झाले पासून. नाही नाही नाही, पॅसेंजर तुम्ही त्या ड्रायव्हरला हळू जाऊ दे बोलल्या का? नाही नाही, कोणीच बोललं नाही? फास्ट मध्ये असताना पडले. कोणा कोणा मार लागले? अशा पक्कड लोकांना लागले मार. आता तुम्ही कोण किती जण होत्या? आता इथं कोण कोण आहो? तुम्हाला कुठं कुठं मार लागले? मग आता कुठं चालले तुम्ही? आता इथं उपचार झाला, आता कुठून नेणार आहेत? आता कुठं चालल्या तुम्ही? दवाखान्यामध्ये? असं काय? मग आता कुठं ऍडमिट व्हायचं तुम्हाला? सगळे माणसं नांदेडला आहे, त्याच्यामुळे भनमनीमध्ये लेकरायला द्यायला सगळं पाहिजे. अहो, तुम्हाला आता कुठं जाऊन दवाखान्यामध्ये उपचार घ्यायचा आहे? हा, असं असं. सगळे माणसं तिथं आहेत. बरं बरं. सरकारीमध्ये का? बरं. मी संजय कुमार बालाजी वाकुलवार, आकार व्यवस्थापक बेंगळुरू. काल 1152 या गाडीचं बस येताना गवणगाव कल्लू या दरम्यान गाडीचा अपघात झाला. गाडी रस्त्याच्या खाली खड्ड्यात उतरली. त्यामध्ये 30 प्रवासी जखमी झाले. त्यातील 4 प्रवासी आता गंभीर असल्या कारणाने गाडीला रिपेअर करण्यात आले. ही गाडी गवणगाव वज्जर शालेय फेरी होती. हे लोणीचं पूल तुटल्यामुळे मुलांचं शालेयचं नुकसान होऊ नये या दृष्टिकोनातून आपण पर्यायी रस्ता या मार्गे ही गाडी येताना पाऊस पडल्यामुळे रस्त्याचे छोटे छोटे खड्डे पडले होते, उतार होते. त्यानंतर ते दगडाचे वगैरे सर्व छोटे छोटे गिट्टी होते. उतारामध्ये समोरून म्हशी एक असल्या कारणाने मशीनला साईड देण्याचा चालक गेला होता. त्या साईडमध्ये चालकाचं कंट्रोल सुटलं आणि ती गाडी खड्ड्यात पडली. देगलूर ते हानेगाव मरकेलच्या पलीकडे लोणीचं पूल कचल्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून आपण या मार्गे गाडी पाठवलं. हे रस्ता बरोबर नसल्या कारणाने हे अपघात झालेला आहे. आयुष्यमान आरोग्य योजना आणि श्री गणेशा आरोग्य अभियानाअंतर्गत टाकरखेडा मोरे येथे गुलाबबाबा आश्रमात तरुण उत्साही गणेश उत्सव मंडळाच्या सहकार्याने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात आरोग्य तपासण्याबरोबरच उपस्थितांना हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया आणि कर्करोग यासारख्या आजाराबद्दल माहिती आणि मार्गदर्शन देण्यात आलं. त्याचबरोबर जनजागृतीही करण्यात आली. यावेळी प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शंतनू नागपूरकर उपस्थित होते. त्यांनी विविध राष्ट्रीय कार्यक्रम आणि योजनांची माहिती दिली. तर बालरोग तज्ज्ञ डॉक्टर निशांत गावडे यांच्यासह आरोग्य सहकारी भास्कर होरे, रितीश धवणे इत्यादी मान्यवर देखील उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी तरुण उत्साही गणेश मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते अक्षय खलोकार, प्रणव खलोकार आणि मंडळाचे इतर सदस्य यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे तपासणी शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी. हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती संपूर्ण जगभरात ईद ए मिलाद म्हणून साजरी केली जाते. त्याचाच एक भाग म्हणून गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे भव्य रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव उपस्थित होते. देवरी शहरातील विविध भागांमधून ही रॅली निघाली. मुस्लिम बांधवांनी हातात तिरंगा घेऊन या रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. पुणे शहरातील गणेश उत्सव हा जगप्रसिद्ध असून जगभरातील भाविक दर्शनासाठी पुण्यात येत असतात. यंदा महामेट्रोने सर्व मार्गावर मेट्रो सुरू केल्याने शहरात मध्यवर्ती भागात कसबा, मंडई आणि स्वारगेट या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक मेट्रोचा प्रवास करत आहेत.
दररोज सुमारे 2 लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतात, तर या प्रवासी संख्येत गणेश उत्सवात वाढ झाली असून गणेश उत्सवात तब्बल 3 लाखाहून अधिक प्रवासी दररोज मेट्रोने प्रवास करत आहेत, अशी माहिती मेट्रोचे अतिरिक्त महासंचालक चंद्रशेखर तांबवेकर यांनी दिली. धुळे तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये जनावरांपासून आपल्या शेतीचे रक्षण व्हावे या उद्देशाने शेतीच्या आजूबाजूला तार कंपाऊंड केले होते, तर तार कंपाऊंडमध्ये रात्रीच्या वेळेस करंट सोडून जंगली जनावरांपासून तो शेतीचं रक्षण करत होता. मात्र रात्रीच्या वेळेस ओंकार माळीच हा शेतकरी आपल्या बकऱ्यांसाठी चारा आणण्यासाठी गेला असता करंट सोडलेला तार कंपाऊंडला त्याचा स्पर्श झाल्याने त्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. अशा प्रकारे शेतामध्ये करंट सोडणे हा कायद्याने गुन्हा असून पुरमेपाडा येथील या प्रकरणी संबंधित शेतमालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली. पुरमेपाडा शिवारात एक दुर्दैवी घटना झालेली आहे. याच्यामध्ये प्रशांत सुखदेव जाधव नावाचा व्यक्ती ते शेत कसं करत होता. शेतमालक कमलबाई सुखदेव जाधव अशा आहेत महिला, आणि याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक जे आहे सेंट्रिक तारांचं तात्पुरतं कंपाऊंड करून त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट सोडलेलं होतं. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट त्या वायरिंगचा स्पर्श होऊन ओंकार लालचंद माळीच वय 45 राहणार पुरमेपाडा हा व्यक्ती मयत झालेला आहे. याच्यामध्ये हे करंट लावण्याचा उद्देश शेतकऱ्याचा तिथे जनावर जे जंगली जनावर आहेत ते येऊ नयेत किंवा त्यांना प्रतिबंध व्हावा या उद्देशाने लावला असावा असं एक दिसत आहे. आणि चुकून सदरची व्यक्ती त्या ठिकाणी गेल्याने त्यांनाच ते करंट लागल्याने त्यांचा मृत्यू झालेला आहे. मी याद्वारे असं आवाहन करतो की परिसरातील शेतकऱ्यांना असं कोणत्याही प्रकारचं धोकादायक कृत्य करू नये की ज्याच्याने मानवी जीवन धोक्यात येऊ शकतं किंवा कुठल्या जंगली प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो. हा कायद्याने गुन्हा आहे. या प्रकरणामध्ये आम्ही BNS भारतीय न्याय संहिताचे कलम 105 म्हणजे सदोष मनुष्यवध असा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करत आहोत. आणि यापूर्वीच साधारण 2-4 दिवसापूर्वीच अशीच एक घटना चितोडबीट हद्दीमध्ये पण घडलेली आहे. याच्यातही शेतकऱ्याने इलेक्ट्रिक करंट त्या तारांमध्ये सोडून त्याचा स्पर्श होऊन एक आनंदखेडे येथील एक व्यक्ती मयत झालेला आहे. तशीच एक घटना जळगाव जिल्ह्यात पण झालेली आहे. त्याच्यामध्ये 5 व्यक्तींचा मृत्यू झालेला आहे आणि हा अतिशय गंभीर प्रकार आहे. सर्वांनी याबाबत सावध होऊन कोणीही कोणत्याही प्रकारे करंट किंवा इतर कुठलीही धोकेदायक कृती करू नये की जेणेकरून मानवी जीवन किंवा जंगली प्राण्यांचा किंवा इतर कोणतीही जीवितहानी होऊ नये याबद्दल काळजी घ्यावी. यामध्ये पोलीस प्रशासन अतिशय सक्तीने आणि कडक असे गुन्हे दाखल करणार आहे. त्यामुळे असे कृत्य करू नये असे मी आवाहन करत आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या रुईखेडा मायंबा येथील महिला शेतकऱ्यांनी गेल्या 2 दिवसापासून भर पावसात शेतातच आमरण उपोषण सुरू केलंय. गेल्या 2 वर्षापासून रस्ता अडवल्याने हे उपोषण सुरू आहे. मात्र महसूल प्रशासनाने अद्यापही या शेतकऱ्यांच्या उपोषणाची साधी दखल घेतली नाही. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची या रस्त्याच्या जवळपास 100 एकरच्या वर शेती आहे आणि या शेतामध्ये जाण्यासाठी जो वहिवाटाचा वडिलोपार्जित रस्ता होता तो गेल्या 2 वर्षापासून एका शेतकऱ्याने अडवलाय. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी अडचण निर्माण झाली आहे, तर पेरणीसाठी सुद्धा या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, बैलगाडी किंवा इतर साधने शेतामध्ये नेता येत नाही. परिणामी अडवलेला रस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले. रस्त्यामध्ये 2-4 वर्ष झाले साहेब, 2-4 वर्ष झाले. आता अधिक 2 वर्ष गेले. नंतर आम्ही गावातली मंडळी आणली, समजून घातलं द्यायले. समजून घातल्यानंतर सरपंच, पोलीस पाटील, तंटमुक्ती अध्यक्ष सगळे आणले. त्याने गाव लेवलवर मिटून पाहिलं, ते मिटलं नाही. मग नंतर तहसीलदाराकडे तक्रार केली. आता तहसीलदाराला 2 वर्ष झाले. तरीपासून आम्हाला आमच्या रस्त्याची अशी तकलीफ, आम्हाला तिकडून वरून न्यावं लागतं ते रस्ता. वाहन, ट्रॅक्टर, गाडी बैल, ते गाडी बैल चढत नाही, 4 कट्टे घेऊन चढत नाही वरून तिकडून. आणि हे कास्तकार म्हणते तुम्हाला पर्याय रस्ता आहे बा. आम्हाला पर्याय रस्ता ते वरचं ते म्हणजे खदान पडेल असल्यामुळं वरून समोर माता असल्यामुळं वरून चढत नाही कुठं. आणि ती ह्या वावराला गट नंबरला हाच रस्ता आहे. इथून सरकार रस्ता आहे. आणि वडिलोपार्जित आम्ही वाद गेलो ना, पहिले वाद गेलो, चालू बी होतो. आणि आता हे यानं गाळ टाकला त्याच्यामुळे बंद केलं. तर आम्हाला सोडून म्हणजे असं त्रस्त झालेलं आहे मी. त्याच्यामुळं आता आम्ही हे
उपोषण मांडलेलं आहे. मी उन्हाळ्याच्या शेती आम्हाला सोप्या जात्या, इकडून तिकडून खत आणतो आम्ही, आजूबाजूला कोणाच्या वावरातून आणतो, कसं बी आणतो. पण आता हे दिवस लय अडचणीचे येते ना आमचे. आता माल काढायचा, आता कसा काढा, कसं न्या, कुणीकडे न्या, मग खत कसं आणा, हा लय विचार पडा ना. आता लय अवघड शेती चालली ती आम्हाला. आमच्या सासू सासऱ्यापासून आम्ही रस्त्याने जातो. माझ्या लग्नाला 35 वर्ष झाली. मी जायले ना, जाते येते ना. मग मालकन मी बैलगाडी मोटरसायकलवर नाही जायचं, बैलगाडीने जाऊ. आज येत होतो आम्ही, जात होतो. पण आता या अडचण आल्यामुळं काय त्याकड्या ना या जा. तहसीलदार येऊन गेले, काय म्हटलं तहसीलदार आता म्हणते की काय ते मला ते पुढचं काही सांगितलं जात नाही साहेब. पण हे जे रस्त्याचं आहे ते आहे ना, आम्हाला रस्ता खुल्ला करून द्या. ते काहीतरी बोलले आमच्या माणसासोबत की बा होईन, लवकर होत नसतं. माझ्याकडे 10 वर्ष भांडणे. पण आमची तशी त्याच्यापेक्षा जास्त अडचण आहे ना. मग आम्ही शेत्या का पडीत टाकून द्या का? काही कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला नाही, सगळे शेतकरी लोक आहे आम्ही. गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवासाठी ज्याप्रमाणे वर्गणी जमा करतो तशीच वर्गणी आता आंदोलनासाठी जमा करा. सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी वर्गणी जमा करण्याची गरज आहे. 7 दिवसाच्या आंदोलनाला मुंबईत सर्वांना जमा व्हायचं आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने धान्य शिदा जमा करायचा आहे. या शिदा वर्गणीच्या रूपात जमा करा. मुंबईत मोठे आंदोलन करू. यातून सरकार एका दिवसात हलणार नाही असं आवाहन बच्चू कडू यांनी भंडाऱ्यात शेतकरी शेतमजूर यात्रेदरम्यान दिव्यांगांना मार्गदर्शन करताना केले. तालुक्यावर फिरायला लागला आणि आम्ही तुम्हाला दुनियामध्ये सांगितलं पाहिजे बच्चे हो भंडाऱ्यामधून 10,000 दिव्यांग मोर्चा कुठे असू दे आम्ही बाहेर निघाल्याशिवाय तुमच्याकडून घेतलं पाहिजे. ही जर गती झाली, तुम्ही जर उपस्थित झाला तर प्रश्न फक्त मानवाचा नाही आहे, प्रश्न उद्योगाचा आहे, रोजगाराचा. ज्याला आपण पाय आहे त्याच्यासाठी त्याच्याकडून डोळे नाही. या लोकांसाठी सरकारला समोर येत नसाल तर सरकारला खाली खेचता आलं पाहिजे. वर्गणी घेऊन करता येईल का? लोक गणपतीची वर्गणी करता का नाही करत? गावात करतो ना. दुर्गादेवीची वर्गणी करतो का नाही करत? मांजुनाची वर्गणी करायला काय झालं? जर एका गाडीचा खर्च मुंबईचा जर 10,000 20,000 असला, आपण सगळ्या लोकांना 2-2 किलो धान्य 5-5 किलो गहू जमा केले. आपलं जेवण आपल्या सोबत घेतलं 7 दिवसाचं आणि आमच्या यातून कायदा जे काही आपण आणणार त्याचा खर्च जर वर्गणी केला, मी सांगतोय सरकार एका दिवशी हल्ल्याशिवाय राहणार नाही. आंदोलन करायचं नाही करतं. तुमची तयारी आहे का? काही लोक फोन करतात बच्चू याची काही सोय आहे. बच्चूचे काय कोणाचं लग्न आहे? मानवांना बच्चू मांडला आहे. आम्ही हे प्रश्न जेव्हा करतो तेव्हा या विचारलं पाहिजे का बच्चू फक्त तुम्ही लढा, आम्ही कमी पडणार नाही हे तुम्ही धमकावून सांगितलं पाहिजे. तुम्ही जर आले तर बच्चू मेला तरी तर कमी पडणार नाही. गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र पोलीस दलाच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेऊन आरती केली. खाली बस. गौरी कुमरा
मुकुटा शोभतो बाला गुणधुरतीन पुरे चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ति हो दे मंगल मूर्ति हर माते मन कामना मूर्ति जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना शरण सुंड मकर दुंड नयना रामाचा वणपाहे दरना संकटी बाबा निर्वाणी रक्षा सुरवर वंदना हर्षण वाटे वाणा कामना मूर्ति जय देव मंगल मूर्ति राजभवन दिलेलं बघा मोबाईल सेपरेट Yes, thank you. अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.